सगळ्या स्त्रियांना खूप चिंता असते की माझं वय खूप जसजसं होत आहे तसं माझ्या त्वचेचं सौंदर्य किंवा तिचं वय हे दिसायला लागतं आणि प्रत्येकीला तरुण राहायचं असतं. काय सांगाल? हे अगदी बरोबर हां. आहे. हे मला पण वाटतं, हो. की फॉरएव्हर यंग हे यंग. राहायला पाहिजे. पण हो. ह्याची सिक्रेट तुमच्या आहारातनंच आहे. राइट. जितकं तुमचं आहार व्यवस्थित असेल, तुमचे जे काही न्यूट्रिएंट्स तुमच्या स्किनसाठी आहेत, हं. पाणी व्यवस्थित पिताय हं. किंवा तुमचे तुमचे सनस्क्रीन व्यवस्थित वापरले जातायत. ह्या सगळ्या गोष्टींची तुम्ही काळजी घेतलीत, तर डेफिनेटली तुम्ही फॉरएव्हर यंग नक्की दिसू शकाल. वाह! कमाल. आता आपण म्हणजे ज्या मॅमनी जी गोष्ट म्हटलेली आहे त्याच्याच पुढे अगदी खोलामध्ये शिरणार आहोत. पण सगळ्यात आधी सगळ्याच माझ्या मैत्रिणींना हा एक प्रॉब्लेम असतो. एकतर जसजशी आपण प्युबर्टी हिट करतो, किशोरवयीन आपण असतो, तेव्हा आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स येणं किंवा या गोष्टी खूप नॉर्मल आहेत किंवा बऱ्यापैकी लोकांमध्ये या दिसतात. पण 20शी नंतर किंवा 25शी नंतर सुद्धा स्त्रियांच्या चेहऱ्यावरती ब्रेकेज होणं किंवा पिंपल्स येणं याचा प्रॉब्लेम आजकाल दिसायला लागला. यामागे काय कारण आहे? हार्मोन्सचं कसं यामागे सगळं केमिस्ट्री आहे? तर हे ना युजुअली एक 30 ते 35च्या वयात दिसायला लागतं आणि ह्याला म्हणतात ॲडल्ट ॲक्ने. राइट. हां. आणि हे ॲडल्ट ॲक्ने जर तुम्ही बघितलेत ना, तर थोडेसे पिरियड्सच्या आधी किंवा पिरियड्सच्या हो. दरम्यान हे जास्ती दिसायला बरोबर लागतात आहे. महिलेला. हं. तर हे ना आपल्या हार्मोन चेंजेसमुळे दिसतात ते. म्हणजे काय, की आपलं इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन हे बेसिकली रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स जे महिलेमध्ये आहेत, बरोबर. त्याच्यामध्ये बदल होत राहतात पूर्ण महिनाभर. राइट. आणि ह्या बदल जेव्हा व्हायला लागतात ह्याच्यामध्ये आणि त्याचबरोबर जर तुमच्या आहाराकडे तुम्ही थोडंसं दुर्लक्ष केलं, म्हणजे तुमचं जंक फूडचं प्रमाण जास्ती असेल, अजिबातच तुम्ही व्यायाम करत नसाल बरोबर. किंवा तुम्ही पाणी कमी पित असाल, तर मात्र हे ॲडल्ट ॲक्ने जास्ती दिसायला लागतात. सो बरोबर. ॲडल्ट ॲक्ने येणं भाग आहे किंवा होतंच, कारण की ते हार्मोन्सशी रिलेटेड आहे. राइट. पण ॲडल्ट ॲक्ने दरवेळेला प्रत्येकीला येतातच का? तर नाही. ह्याचा फरक कशामुळे होतो, की तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष दिलेलं आहे, लाईफस्टाईलकडे लक्ष दिलं आहे, म्हणजे ॲक्टिव्ह लाईफस्टाईल आहे आणि हायड्रेशन ह्याच्याकडे सुद्धा तुम्ही व्यवस्थित लक्ष देताय. बरोबर आहे. आणि महत्त्वाचा एक मुद्दा असतो, की आपली जी काही आता बदलती लाईफस्टाईल आहे, त्याच्यामुळे सुद्धा हार्मोनवर परिणाम होऊन मग स्किनवर तशा प्रकारे ब्रेकेज होणं, हे सुद्धा कारण आहे, की जे तुम्ही जसं म्हणालात, की काही गोष्टी नॅचरल आहेत, की ज्या येत असतात. तर ऑफकोर्स ना, की जसं मी बोलले, की जंक फूड जेव्हा आपण आपल्या आहारामध्ये जास्ती ठेवायला लागतो, म्हणजे काय, की तुम्ही तुमच्या आहारामध्ये फॅट्स जे असतात ह्याचं प्रमाण वाढवताय. बरोबर. आणि आता हे आपण आता फॉर एक्झाम्पल आपण जो घरी वडापाव खातो बरोबर. तो आणि जो आपण हॉटेलमध्ये किंवा बाहेर बाहेर ठेल्यावरती जाऊन वडापाव खातो याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कारण त्याच्यामध्ये जे काय तेल वापरलेलं आहे ते परत परत तळलेलं तेल असतं. त्याच्यामध्ये आपोआप खूप सारे टॉक्सिन्स असतात. हे मी तुला एक साधं सोपं एक्झाम्पल दिलं. बरोबर. तसंच म्हणूनच आपण ह्याला जंक फूड म्हणतो. तर Right. जंक फूड म्हणजे काय, की फक्तच तुमचं त्या आहारामध्ये काहीच न्यूट्रिशन नाही आहे, हाय फॅट्स आहेत, कार्बोहायड्रेट्स जास्ती आहेत का? नाही. तर ते जे काही इन्ग्रेडियंट्सची क्वालिटी वापरली गेली आहे त्याच्यामुळे तुमच्या स्किनवरती इफेक्ट व्हायला लागतो. मग तो काय इफेक्ट व्हायला लागतो, की एक तर तेलकट असतं. एक तर तेलकट असतं म्हणून फॅट जास्ती असतं. मग फॅट जेव्हा आपल्या शरीरात वाढायला लागतं तेव्हा आपोआप आपल्या स्किनवरती ते दिसायला लागतं. ऑइली स्किन दिसते, ब्रेकआउट्स व्हायला लागतात. सेकंडली जे काय क्वालिटी ऑफ इन्ग्रेडियंट्स आहे त्याच्यामुळे शरीरामध्ये टॉक्सिन्स निर्माण व्हायला लागतात. ते टॉक्सिन्स जनरेट व्हायला लागतात म्हणून आपल्या स्किनवरती ब्रेकआउट्स होतात, डार्कनिंग स्किन होतं, डल स्किन दिसायला लागते. आणि हे सगळं जंक फूडचं जेव्हा प्रमाण वाढायला लागतं तेव्हा ऑटोमॅटिकली आपली जी काय गट हेल्थ असते ना ती पूर्णपणे डिस्टर्ब व्हायला लागते. म्हणजे अफेक्ट व्हायला लागते. आपले जे गुड बॅक्टेरिया असतात ते त्याचं प्रमाण कमी व्हायला लागतं, बॅड बॅक्टेरिया त्याचं प्रमाण वाढायला लागतं आणि ह्याच्याचमुळे आपल्या स्किनवरती आणि हेअर ह्याच्यावरती सगळा परिणाम दिसायला लागतो. सो स्किन इज द आपलं मी असं म्हणेन, की स्किन हे बिगेस्ट ऑर्गन आहे, आपल्याला सिम्पटम्स दाखवतं, की आपल्या शरीराच्या आतमध्ये काय चालू आहे.